घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा वर्षा अखेरीचा शेवटचा हा एपिसोड तुम्ही बघत आहात 31 डिसेंबरचा. प्रेक्षकांनो, अशी मजा आली आहे ना आजच्या भागात की तुम्हाला काय सांगू. या ऋषिकेशने सारंगला धमकी दिली आहे की तुझ्या कंपनीपेक्षा मोठी कंपनी मी उभी करून दाखवेल. आता हा सारंग रडत रडत गेला ऐश्वर्याच्या कुशीत आणि जानकी रडू लागली की ऋषिकेशने तिला काही सांगितलं नाही म्हणून. पण काय काय झालंय ना तर बघत राहा. आज ओवी आणि नानांची जी हृदयस्पर्शी भेट दाखवली आहे ना, अमेझिंग दाखवली आहे. सुरुवातीला आपण बघतोय हा सौमित्र आलाय त्याच्या कोटमध्ये वगैरे युनिफॉर्म मध्ये आणि म्हणतोय जानकीला की अगं वहिनी, ऋषिकेश दादाला पोलीस कंप्लेंट करून जेल केली आहे ग त्या सारंगने. नालायकपणाच्या सीमा पार केल्या ग त्याने. खोटेपणाचा सुद्धा उच्चांक गाठलाय त्या ऐश्वर्याने. सगळे डाव स्वतः रचले आणि आता बनाव करते आणि ऋषिकेश दादालाच तिने जेल केली ग. आता लगेच जानकी म्हणते, भाऊजी ऋषिकेशच्या बरोबर जर काही केलं ना ऐश्वर्याने तर मी सोडणार नाही त्या ऐश्वर्याला. भाऊजी पोलीस तर काही करणार नाही ना यांना. सौमित्र म्हणतो, नाही ग वहिनी, तू नको काळजी करूस. ज्या माणसांनी ऑफिस फोडलंय ना त्या लोकांनी ऋषिकेश दादाच्या नावाच्या घोषणा केल्यात. हे बघ, तू काही टेन्शन घेऊ नकोस. हा काही फार स्ट्रॉंग एव्हिडन्स नाहीये. या बेसिसवर ते फार वेळ रिमांडमध्ये नाही ठेवू शकत दादाला. तू नको टेन्शन घेऊ. आपण ना आता हा व्हिडिओ सर्क्युलेट करू आणि पोलिसांना त्या माणसांना शोधायला लावू. आता यांची सगळ्यांची तोंड उघडली ना की खरे गुन्हेगार समोर यायला वेळ लागणार नाही आणि त्यानंतर आपल्याला कळेलच की हे सगळं कोणी केलंय. तू नको काळजी करूस, मी आहे ना वहिनी, तू टेन्शन घेऊ नकोस. जानकी म्हणते, अहो भाऊजी, पण अशी कशी काळजी नको करू मी. अहो करायला गेले एक आणि झालं तिसरंच. काय करावं आता. अहो मला वाटलं होतं की ऋषिकेशचा वाढदिवस आहे, दरवर्षीप्रमाणे आपण या वर्षी सुद्धा तो स्पेशल करूयात. पण नाही झालं भलतं. जानकीला आणि सौमित्राला आलंय टेन्शन, आता पुढे काय करायचं म्हणून. पण आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या आजी नातींनी आज फुल टू एन्जॉय केलंय. ते ऐश्वर्या घरी नाहीये तर आता या सुमित्राबाई ओवीला ती लापशी का काय ते भरवत असतात आणि तिला विचारतात, काय गो ओवी, अगं काल वाढदिवसाचा एवढा तमाशा झाला गो. नाही म्हणजे तुझे आई बाबा ठीक आहेत ना, सगळं त्यांच्यामध्ये व्यवस्थित आहे ना. अगं तुझ्या आई वडिलांमध्ये सगळं ठीक आहे ना बाई. त्यावर ओवी आजी बारी उत्तर देते. ती म्हणते, तेच ना आजी, बघ ना मला या वयामध्ये किती भांडणं बघावी लागताय, काय सांगू तुला. बापरे, ओवी मोठ्या माणसासारखंच बोलते. आता ओवी सांगते की अगो आजी, घरी गेलो आणि आई बाबांमध्ये खूप मोठं भांडण झालं. मग आता सुमित्राबाई म्हणतात, अगो बाई काय सांगते काय ओवी. मग आता ही ओवी म्हणते, हो ना अगं, बाबा काही बोलतच नाही आईशी, ते खूप रागवलेत आईवर. सुमित्राबाई म्हणतात, अगो बाई, पण घरात एवढं सगळं चालू असताना तू कशी काय आलीस इथे. नाही म्हणजे तुला कसं काय येऊ दिलं इथे सगळ्यांनी, तुला विचारलं नाही का कोणी. आता ओवी म्हणते, अगं विचारलं ना मला त्यांनी, मी सांगितलं की माझ्या बेस्ट फ्रेंड कडे चालले मी. मग आता या आजीबाई म्हणतात, काय गो ओवी, अगो कोण आहे तुझी बेस्ट फ्रेंड. ओवी म्हणते, अगं आजी तू. मग आता सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई, मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे का. मग आता ओवी म्हणते, मग फॉलो द ट्रेंड, ओवी आणि आजी आर बेस्ट फ्रेंड. आणि आता सुमित्राबाई खुश होऊन जातात. पण आता त्यांच्या चेहऱ्यावर जरा टेन्शन आलंय आणि त्या विचार करायला लागतात. ओवी म्हणते, काय ग आजी, अगं कुठे हरवली आहेस. आजीबाई म्हणतात, काही नाही ग ओवी, जरा जुन्या आठवणी जाग्या झाल्या बघ. तुला सांगते, तुझ्या बाबाला ही लापशी फार आवडायची. तू लहान असताना ना थंडीच्या दिवसात नेहमी बनवायचे बघ. अगं मी ना त्याला स्वेटर टोपी घालून अशी कुंचडी घालून बसवायचे. तुझा बाबा लहान असताना अगं तो ना स्वयंपाकघराकडे सारखा लक्ष द्यायचा. कधी आई लापशी घेऊन येईल आणि कधी मला खाऊ घालेल. तो छोटा ऋषिकेश आणि तो असा मस्त स्वेटर मध्ये गुंडाळलेला. अगं मी अशी त्याच्यासाठी लापशी बनवते, असं सगळं माझ्या डोळ्यासमोर उभं राहतंय ग ओवी. काय सांगू तुला. बरं जाऊ दे, चल ही लापशी खाऊन घे बरं, थोडीशीच राहिली आहे. आणि आता म्हणतात, चल खा बरं थोडीशी ओवी, ही लापशी खाऊन घे, थोडीच राहिली आहे. ओवी म्हणते, आजी मस्तच झाली आहे लापशी. ओवी खूप मन लावून ऐकत असते तिच्या आजीच्या गप्पा. आता सहज बोलता बोलता सुमित्राबाई म्हणतात, बरं ओवी, आता ही लापशी आहे ना थोडीशी ऋषिकेशला देऊ का मी. आणि एकदम अशा बोलता बोलता थांबून जातात. मग ओवी म्हणते, दे ना आजी, अगं तुझा लहानसा ऋषिकेश खुश होऊन जाईल थंडीमध्ये तुझ्या हातची लापशी खाऊन. अरे कालपासनं लापशी लापशी चाललंय यांचं प्रेक्षकांनो, या लापशीची रेसिपी तरी टाका म्हणा. आता ही ओवी म्हणते, अगं आजी, तुला आठवतं का सगळे कामावर गेल्यावर आपण तिघेच घरी असायचो ना, तू मी आणि नाना आजोबा. सुमित्राबाई म्हणतात, आणि आपण तिघं लपाछपी खेळायचो.
अगं मला आठवतं ग ओवी. मग ओवी म्हणते, अगं माझ्यावरच राज्य यायचं ना आजी. नाना आजोबा या दरवाजाच्या मागे लपायचे आणि तू तू ना तुझी नेहमीची जागा तू देवघरात लपायची. आता सुमित्राबाई म्हणतात, हो की ग, बरोबर. आता सुमित्राबाई खूप खुश आहेत. आता ओवी म्हणते, ए चल ना ग आजी, मला नाना आजोबांना भेटायचंय. सुमित्राबाई म्हणतात, अगो हो ना, ते पण तुझी खूप आठवण काढतात. चल चल भेटूयात हा त्यांना. आता ओवी म्हणते, हो चल ना भेटूयात. आता एकदम बोलता बोलता त्या ओवीला जोरात ठसका लागतो. सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई ठसका लागला का ओवी, थांब मी पाणी आणते तुला. ओवी म्हणते, अगं आजी पाणी नको ग, अगं थंडीचा असाच खोकला येतो ना मला, तुला माहितीये, तू मला ते दे ना. आता त्या बरणीकडे हात दाखवते ती ओवी. आता या सुमित्राबाई म्हणतात, काय हवंय तुला. मग आता ओवी म्हणते, अगं तुझी सुंठवडी, ती सुंठवडी अशी जिभेवर ठेवावी आणि डोळे मिटून घ्यावे, अशी विरघळते ना बघ जिभेवर आजी, आणि खोकला पण पळून जातो बघ. आता सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई त्या सुंठवडीसाठी खोकला आहे होय हा, बरं बरं तू बस ओवी, मी आणून देते तुला सुंठवडी. आता ओवी छान खेळत असते बाहेर आणि सुमित्राबाई तिच्यासाठी सुंठवडी आणायला गेल्याय. किती छान वाटतं ना प्रेक्षकांनो, आपलं घर, आपली माणसं आणि तो प्रेम, ओलावा, जिव्हाळा छानच वाटतं, शंकाच नाही. इकडे पुन्हा या जानकीचा आणि सौमित्राचा सीन दाखवलाय यांनी. आता हा सौमित्र म्हणतो, वहिनी आता मी त्या ऐश्वर्याची गय करणारच नाहीये. जानकी म्हणते, हो ना भाऊजी, बघा ना, अहो तिने सगळं सगळं नासधूस करून टाकलं वाढदिवसाच्या दिवशी. मग सौमित्र म्हणतो, वहिनी आता तिचीच काय, तिच्या नवऱ्याची पण गय करणार नाहीये मी. आता जानकी घाबरून म्हणते, काय झालं भाऊजी, तुमच्या मनात काय आहे. सौमित्र म्हणतो, वहिनी ऐश्वर्याला ना सारंगचा सपोर्ट आहे म्हणून ती एवढी जास्ती उड्या मारते. आता बस झालं, आता मी वकील बनून या सगळ्याचा तुकडा नाही पाडला ना वहिनी तर नाव लावणार नाही. तिने ना दादाची खोटी कंप्लेंट केली आहे ना, आता मीच जातो आणि त्या ऐश्वर्या आणि सारंग रणदिवेवर कोर्टात केसच करतो. आता लगेच जानकी म्हणते, अहो असं काय करता भाऊजी, सारंग भाऊजीवर केस करणार. नाही 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 नाही, असं नाही करायचं, तुम्ही वेडवाकडं नाही करायचं तुम्ही भाऊजी. आता सौमित्र जात असतो तेव्हा जानकी म्हणते, नाही नाही भाऊजी, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही तेच करताय जे ऋषिकेशने केलं. अहो त्यांनी पण घरच्यांविषयी राग घालून घेतलाय डोक्यामध्ये. काय होणार आहे या सगळ्यामुळे भाऊजी. अहो आपल्याला आपलं कुटुंब एकत्र हवंय ना. तुम्हाला सांगते भाऊजी, तुम्ही जर सारंग भाऊजीवर केस केली ना तर गोष्टी बिघडतील. आपण कसे एकत्र येणार सांगा बघू. अहो दुरावा वाढणार नाही का भाऊजी. काही झालं तरी तुम्ही भावंडांमध्ये एकमेकांमध्ये तुमच्या किती प्रेम आहे हे तुम्हाला माहितीये ना, तुमची एकी तुमचं ताकद आहे भाऊजी, असं नका करू. आता जानकी पुन्हा एकदा त्याला समजवते आणि म्हणते, असं करू नका. मग आता ऐश्वर्याला तुमच्या तिघांमध्ये फूट पाडू देऊ नका भाऊजी, तिला नका संधी देऊ या सगळ्याबद्दल. भाऊजी मी काय सांगते तुम्हाला कळतंय का. आता सौमित्र शांतपणे विचार करतो आणि म्हणतो, बरोबर आहे तुझं वहिनी, मी नाही फूट पडू देणार. वहिनी आम्ही काहीही करू आणि आम्ही चौघे एकत्र येऊ, मी, दादा, सारंग आणि शरू, आम्ही एकत्र येऊ आणि तू यातनं नक्की मार्ग काढशील वहिनी, मला विश्वास आहे. आता तेवढ्या जानकीच्या दारावर गुलाबने खूप साऱ्या लोकांना घेऊन आलाय गुलाब आणि वहिनी वहिनी करून जोरात ओरडतो आणि जानकी त्या दिशेने बघू लागते. पण आता पुन्हा एकदा बघा प्रेक्षकांनो, आजचा भाग एवढा भारी आहे, पुढे सांगते मी तुम्हाला. सगळ्यात शेवटचं सीन तुम्ही स्किप करू नका, कारण ऐश्वर्याला जे काय ऐकवलंय ना आज या सुमित्राबाईने, अमेझिंग, भारी वाटलंय खूप. आता या ओवीला ती काय ते देतात सुंठाची वडी वगैरे, ओवी ती वडी खाऊन खूप खुश होते आणि म्हणते, वा जी, तुझ्या हातची सुंठवडी म्हणजे जबरदस्त. आता या सुमित्राबाई म्हणतात, सांग बरं मला कोणत्या हातात आहे माझ्या वडी, ओळख बघू. आता ओवी वास घेते आणि म्हणते, या हातात आहे तुझ्या वडी. मग या सुमित्राबाई म्हणतात, काय हुशार आहे माझी ओवी, घे घे सगळ्या घेऊन जा. ओवी आधी वडी खाते आणि म्हणते, अगं आजी सगळ्या काय करायच्या, एक पुष्कळ झाली ना. मग आता या सुमित्राबाई म्हणतात, अगं थंडीचे दिवस आहे बेटा, तुला खोकला आला तर राहू दे तुझ्याकडे. मग ओवी 1-2 वड्या खाते आणि बाकीच्या सगळ्या फ्रॉकच्या खिशात ठेवून देते. सुमित्राबाई म्हणतात, ओवी अगं त्या वड्या खिशात ठेवल्या ते लक्षात ठेव बरं, घरी गेल्यावर जाशील विसरून. आता ही ओवी म्हणते, चल ना नाना आजोबांना भेटायला आजी. आता ह्या सरप्राईज देतात बरं का दोघी जणी गुपचूप. आता या सुमित्राबाई अल्लाद अशा जातात आधी आणि मग ओवी अशी मागावून जाते आणि नाना आजोबांच्या डोळ्यावर हात ठेवते. आता सुमित्राबाई म्हणतात, बघा बघा हो
कोण आलंय आपल्याकडे? नाना ओवीच्या स्पर्शानेच समजून जातात की ही आपली गोड बाहुली ओवी आहे. आता ते ओवीच्या हाताचा पापा घेतात, तिला जवळ घेतात. खूप भावुक झालेले असतात नाना. आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे अगदी दुधावरची साय आहे, नाही का प्रेक्षकांनो? आता बघा सुमित्राबाई पण भावुक झालेल्या असतात. त्या नानांना म्हणतात, कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज? नाना असे तिला घट्ट मिठी मारतात ओवीला आणि असे लांबूनच पापे देतात तिला. मग ओवी म्हणते, नाना आजोबा तुम्ही कसे आहात? नाना आता डोळे पुसतात आणि तिला खुणवतात की मी मस्त मस्त, तू कशी? त्यांना बोलता येत नाही ना प्रेक्षकांनो, त्यांच्या तुटक्या मुटक्या भाषेत ते असे करत असतात. ओवी म्हणते, आजी अगं आजोबा काय बोलताय मला कळत नाहीये ग. मग आता सुमित्राबाई म्हणतात, अगं तुला विचारताय आजोबा तू कशी आहेस? मग ओवी म्हणते, अच्छा मी मस्त आहे. मग नाना पण तिला खुणवतात की मी पण मस्त आहे. मग ओवी म्हणते, आत्ता मला आजीने लापशी खाऊ घातली नाना आजोबा, सुंठवडी पण दिली. प्रेक्षकांनो माझ्या आजोबांना सुद्धा मी नाना आबा म्हणायचे बरं का. मला आठवण आली म्हणून तुमच्यासोबत शेअर करतेय. माझे आजोबा पण माझे फार लाड करायचे, ते आता हयात नाहीयेत. तर आता हे नाना आजोबा काहीतरी विचारत असतात, ओवीला कळत नाही. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं ओवी नाना आजोबा म्हणतात की त्यांना तुझी खूप आठवण येते. मग ओवी म्हणते, हो नाना आजोबा मला पण तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते. मी ना आपली लपाछपी मिस करते, आपल्या घराला मिस करते. मी तुम्हा सगळ्यांची खूप खूप आठवण काढत असते आणि तुम्हा सगळ्यांची चित्र मी माझ्या ड्रॉइंग बुक मध्ये काढत असते. नाना आजोबा आपण परत कधी एकत्र येणार हो? आता सुमित्राबाईंना ते ऐकून कसं तरीच होतं आणि सुमित्राबाई आणि नाना दोघेही खूप भावुक होतात ओवीच्या या वाक्यामुळे. आता प्रेक्षकांनो या ऐश्वर्याची भाषा एवढी गचाळ दाखवली आहे त्यांनी, म्हणजे खरंच हा शब्द मी वापरू नये, पण ती काय बोलते ना ते फक्त बघत राहा तुम्ही. आता ती ऐश्वर्या आली आहे घरी आणि तिने आल्या आल्या लहान मुलीची चप्पल पाहिली आहे. आता ऐश्वर्या विचार करते आधी, अरेच्चा लहान मुलीची सँडल, आणि तिच्या हातात बऱ्याच पिशव्या आहे, शॉपिंग करून आलेली आहे ती. आणि ऐश्वर्या जरा विचार करते आणि मग स्वतःलाच म्हणते, अरे देवा मी कशी विसरते, या घरामध्ये भिकाऱ्यासारखी एकच मुलगी येऊ शकते, त्या जानकी आणि ऋषिकेशची मुलगी. ऐश्वर्या असा विचार करते आणि खूप दातोट खायला लागते ओवीच्या नावाने. ऐश्वर्याचं डोकं खराब झालंय. आता बघा इकडे प्रेक्षकांनो सुमित्राबाई ओवीच्या प्रश्नावर उत्तर देतात आणि म्हणतात, बेटा आपण लवकरच एकत्र येऊ, पण तोपर्यंत तू अशी आम्हाला भेटत जा हं राजा. आता नाना काहीतरी विचारत असतात तर ते सुमित्राबाईंना लगेच लक्षात येतं. आता त्या म्हणतात की अहो आज घरात कोणीच नाहीये, अवंतिका सौमित्र कोर्टात गेलेत, ऐश्वर्या आणि सारंग ऑफिसमध्ये गेलेत. नका काळजी करू, घरात आपण दोघच आहोत आणि आपली ओवी. आता हे ऐकल्यावर नानांना बरं वाटतं बरं का. ते ओवीचं पुन्हा असं लांबून पप्पी घेतात. आता या सुमित्राबाई खुश असतात. ते ओवीच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात, डोक्यावरून हात फिरवतात आणि आता अचानक त्यांना ठसका लागतो. मग आता ओवी म्हणते, नाना आजोबा तुम्हाला खोकला आलाय का? माझ्याकडे औषध आहे बरं. आता ओवीने खिशात टाकलेल्या त्या सुंठवड्या नाना आजोबांना दिल्यात आणि आता नाना आजोबा ती सुंठवडी घेतात आणि म्हणतात, ही सुमित्राने दिली का तुला? असं खुणवतात ते. मग आता ओवी असं हो म्हणते, हो मला आजीने दिली ती वडी. आणि ओवीला कळतं त्यांना काय बोलायचंय ते. नाना आजोबा असे सारखे सारखे त्या ओवीचे पापे घेत असतात आणि सुमित्राबाईंचं जरा लांबूनच कौतुक करतात की चला देवाने हिला काही ना काही सद्बुद्धी दिली. प्रेक्षकांनो अजूनही बरेच असे सबस्क्रायबर आहेत जे माझं चॅनल सबस्क्राईब करत नाहीयेत. प्लीज असं करू नका, माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे माझा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत होते प्रेक्षकांनो. म्हणजे माझा रिव्ह्यू आला की तो लगेच तुमच्या मोबाईलवर झळकतो. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला शोधावा लागतो ना, म्हणून म्हटलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आता हे सगळे लोक गोंधळ घालत असतात आणि म्हणत असतात की ऋषिकेश दादाला का जेल झाली आहे, आम्ही शांत बसणार नाहीये. खूप सारे लोक आलेत या जानकीच्या दाराशी. गुलाब म्हणतो, आम्ही सहन करणार नाहीये, त्या सयाजीरावाच्या पोरीने आमच्या दादाला जेलमध्ये टाकलंय, आम्ही वाटेल ते करू आमच्या दादासाठी. सौमित्र जानकीकडे बघतोय आणि म्हणतो, वहिनी अगं आता काय करायचंय? गुलाब आणि बाकीची माणसं म्हणत असतात की आम्ही जातो आणि त्या सारंगचं ऑफिसच फोडतो, त्या ऐश्वर्याला चांगली अद्दल घडवतो. सगळे लोक खूप आक्रमक झालेले असतात. जानकी त्या सगळ्यांना थांबवते आणि समजून सांगते. जानकी म्हणते, असं काय करताय तुम्ही, शांत व्हा. गुलाब दादा अहो शांत व्हा, मला कळतंय तुम्ही सगळेजण ऋषिकेशचा खूप आदर करता, तुमची तळमळ आदर सगळं कळतंय मला, पण प्लीज दादा ऐकून घ्या तुम्ही सगळं शांतपणे.
यांना बाहेर काढण्यासाठी तुम्ही स्वतःवर का आळ घेतायत? नाही नाही, हे मला योग्य वाटत नाहीये. मी ऋषिकेशला ओळखते, त्यांना हे नाही पटणार, त्यांना आवडणार नाही हे सगळं. गुलाब म्हणत असतो, ठीक आहे, आम्ही सगळे जातो आणि मग त्यांची सुटका करतो दादाची. कशी सोडत नाही पोलीस लोक, आम्ही बघतो. सौमित्र या सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो, हे बघा तुम्ही सगळे शांत व्हा, एवढं सगळं काही झालेलं नाहीये, तुम्ही कोणीही त्रास करून घेऊ नका. हे बघा, दादाला फक्त चौकशीसाठी त्यांनी नेलेलं आहे तिथे पोलीस स्टेशनमध्ये. चौकशी झाली की ते दादाला सोडून देणार आहेत. आता ही जानकी म्हणते, तुम्ही सगळेजण शांत व्हा, दादा असं काही करू नका जेणेकरून गोष्टी आणखीन बिघडतील. मग सगळेजण हे शांत बसतात बिचारे, त्यांना ऋषिकेश बद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. जानकी म्हणते, असं काही करू नका जेणेकरून त्या ऐश्वर्याला आणि त्या सयाजीरावाला फायदा होईल, सगळेजण शांत व्हा. आता असं ऐकल्यानंतर ते लोक म्हणतात, बरं ठीक आहे वहिनी, तुमच्यासाठी आम्ही शांत बसतो, पण आम्ही आमच्या ऋषिकेश दादाला जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर सोडणार नाही त्याला. आम्ही मुळशीकर आहोत, आम्ही सोडणार नाही त्या कोणाला, असं म्हणतात हे सगळेजण. तेव्हा सौमित्र म्हणतो, हो हो शांत व्हा, पण आता आपली वेळ बदलणार आहे. सगळेजण आता आश्चर्यचकित होतात. म्हणजे जानकी म्हणते, तुम्हा सगळ्यांना माहितीये ऋषिकेश एक ऍप लॉन्च करणार आहे. त्या ऍपच्या लॉन्चिंगमुळे आता शेतीविषयक सगळ्याच गोष्टी बदलणार आहेत आणि एक नवीन उमेद आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आता ते लोक विचारायला लागतात, ताई हे सगळं कसं आहे, काय, आम्हाला काही माहिती नाहीये. जानकी म्हणते, हो हो, तुम्हाला सगळ्यांना तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ऍप कसं वापरायचं, कधी वापरायचं, सगळं आम्ही तुम्हाला शिकवू, तुम्ही कोणीच काळजी करू नका. आणि आता आपले दिवस बदलणारे हे लक्षात ठेवा. गुलाब म्हणतो, बरं वहिनीताई, तुमच्या विश्वासावर आमचा विश्वास आहे, आम्ही सगळेजण तुमच्यावर आणि ऋषिकेश दादावर खूप विश्वास ठेवतो. आता सगळे लोक म्हणतात, वहिनी काळजी करू नका, सगळा गाव तुमच्या सोबत आहे, काही झालं तरी आम्ही तुम्हाला एकटं सोडणार नाही. सगळेजण जानकीला दिलासा देतात आणि मग जानकीचा निरोप घेऊन तिथून निघून जातात. सौमित्राला फार छान वाटते हे सगळं बघून. सौमित्र म्हणतो, बघ वहिनी, अगं काय टेन्शन घ्यायचं, अगं अख्खा गाव तुमच्या सोबत आहे, तुमच्या सोबत एवढा गाव आहे, मग तुला काय भीती आहे? अगं तुझ्या नवऱ्यालाही भीती नाहीये वहिनी, मी आहे ना तुमच्या सोबत. सौमित्रने दिलासा दिल्यानंतर जानकीला पण आता रिलॅक्स वाटतंय. प्रेक्षकांनो, आता आलाय मेन प्रसंग, ज्या प्रसंगाची मी केव्हाची वाट बघते तुम्हाला सांगण्यासाठी खूप उत्सुक आहे मी तो सीन. आता ऐश्वर्या आणि तिची सासू दोघींमध्ये जबरदस्त भांडणं लागलेत. आता ओवी या नाना आजोबांचा निरोप घेते. ती म्हणते, नाना आजोबा मला आता निघायला हवं. सुमित्राबाई म्हणतात, बरं बरं ओवी, मी सोडते तुला बेटा. आता बघा, ऐश्वर्या अशी लालबुंद झालेली असते बाहेर. ऐश्वर्या खरंच एवढी घाण भाषा वापरते. ती म्हणते, या जानकीला घराबाहेर काढलं तरी तिचं काही मन भरलेलं नाहीये अजून. कुत्र्याचं शेपूटे वाकडं ते वाकडच आहे. कुत्र्याचं पिल्लू जसं लोचटपणा करून परत परत येतं ना मागे, तसं ही लोचटपणा करणार कार्टी नाही. हे सगळे चुचकारतात ना समोरून. या ओवीला एका पेकाटात लाथ घातली पाहिजे, मग कळेल यांना. म्हणजे प्रेक्षकांनो, हे सगळं जे या मालिकेत ऐकवलंय ना तेच मी तुम्हाला सांगते बरं का. आपण मालिकेच्या पात्राविषयी बोलतोय, बाकी पर्सनली घेण्याचा इथे कोणाला काही उद्देशच नाहीये. आता ही ऐश्वर्या खूप रागात आलेली असते. ओवी आता निरोप घेते, पण आता ऐश्वर्या त्या ओवीच्या सँडलला अशी लात मारून बाजूला सरकवते बरं का प्रेक्षकांनो. बापरे, भयंकरच आहे. ऐश्वर्यासारखी माणसं असल्यावर कोणाचा निभाव लागणं अशक्यच आहे. ओवी म्हणते, आजी चल ग, मी उशीर झालाय, मला घरी जायला हवं ना. सुमित्राबाई म्हणतात, बरं बरं मी सोडते. अहो मी हिला सोडून येते घरी, तुम्ही आराम करा. आता नाना आजोबा पुन्हा तिला जवळ घेतात, अशी लांबून पापी देतात. ओवी म्हणते, नाना आजोबा काळजी करू नका, मी तुम्हाला भेटायला येत जाईल. ओवी आता अशी बाय करते आणि आता बाहेर जात असते खोलीच्या नाना आजोबांच्या. आणि त्या सुमित्राबाईंना म्हणत असते, बरं वाटलं ग आजी आजोबांना भेटून. ऐश्वर्या आता अशी समोर येते आणि म्हणते, वा आई वा. ऐश्वर्या तिच्या हातातल्या पिशव्या बाजूला ठेवते. ओवी आता घाबरते ऐश्वर्याला. ऐश्वर्या मोठ्याने टाळ्या वाजवते. आता सुमित्राबाई ओवीचा हात घट्ट धरतात. आता ऐश्वर्या म्हणते, आई तरीच मी विचार करत होते की बाहेर कोणत्या लहान मुलीची सँडल आहे. नाही, ती सँडल बघता क्षणी मला कळायला हवं होतं की इथे छोट्या पावलाने मोठं नष्टर आलेलं आहे. नष्टर काय असतं कोणास ठाऊक. सुमित्राबाई आता काहीतरी बोलणार असतात. लगेच ऐश्वर्या म्हणते, नाही 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 आई, तुम्ही काही बोलूच नका हो, मला माहिती आहे तुम्ही काय बोलणार आहात. मला ओवी माझी नात आहे. अहो ही नुसती तुमची नात नाहीये, हा वात आहे, वात, आपल्या घराला आलेला वात. आता त्या आजी सासूबाई आल्या ना तिकडून, त्या सुमित्राबाईंच्या आई. आता ऐश्वर्या पुढे म्हणते,
मोठ्या मोठ्या बॉम्बची कशी लहानशी वात असते तशी ही छोटीशी वात आहे ना, ती मोठा धमाका करते. हे तर माहितीच असेल तुम्हाला आई. तशीच ही ओवी आहे, ही पण आपल्या घरात भांडणं लावायला आली आहे. मला मान्य आहे आई, ही खूप लहान आहे, निरागस आहे, पण हिला पुन्हा पुन्हा आपल्या घरात पाठवणारे किती उलट्या काळजाचे. तुमच्या डोक्यात का शिरत नाहीये हे आई? अहो आई, हिचा बाप आपलं ऑफिस फोडतो, हिची आई घर फोडते, कशाला या पोरीला घरात घेऊन आलात तुम्ही? सुमित्राबाई संतापतात आणि म्हणतात, ए ऐश्वर्या, तुझं तोंड गप्प ठेवलं नाही ना तर तुझं थोबाड फोडीन मी. आता लगेच त्यांची आई म्हणते, त्या आजीबाई म्हणतात, अरे बापरे, अगं सुमित्रा, तुझ्या तोंडामध्ये हे असले शब्द कधीपासून यायला लागले गो? ऐश्वर्या आता घाबरते बरं का सुमित्राबाईंना. सुमित्राबाई म्हणतात, जेव्हापासून तुझी ही लाडकी ऐश्वर्या तेच तेच चुकीचं बोलून माझं डोकं उठवायला लागली ना, तेव्हापासून माझ्या तोंडात असे शब्द आलेत आई. काय ग आई, चांगलं गुळपीट आहे तुमचं. तुला माझी बदललेली भाषा बरोबर दिसते आई, पण तुझी ही गुंड बनून सगळ्या घराला वेठीला धरतीये हे तुला दिसत नाही का? काय ग आई, तुला ही तुझी गुंडी खटकत नाही वाटतं? ऐश्वर्या आता सुमित्राबाईंना उलटून बोलते. ऐश्वर्या म्हणते, आई, खटकायला तर बऱ्याच गोष्टी आहेत बरं का. या आजीबाईचं लगेच तोंड बारीक होऊन जातं. ऐश्वर्या म्हणते, अहो आई, सारंगचा जेव्हा खिसा फाटला होता ना, ऋषिकेशने हात टाकला होता सारंगवर, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी नाही खटकल्या? माझे हात शिवशिवत होते आई तेव्हा. त्या ऋषिकेश दादाला चांगली अद्दल घडवण्यासाठी तिच्या मायने आपल्या नानांना लुळं पांगळं केलं, तुमच्या नवऱ्याला लुळं पांगळं केलं आणि आता आपल्या घराला लुळं पांगळं करायचा प्रयत्न करताय. तरी पण तुम्ही त्यांच्याच पोरीला घट्ट उराशी कवटाळून बसल्यात. तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का हो आई? ऐश्वर्या कुठलच्या कुठे बोलायला लागते आता. सुमित्राबाईंचा होतो संताप. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही बाहेरच्यांची साथ देताय आणि घरातली माणसं तुम्हाला परकी आहेत का आई, का? सुमित्राबाई म्हणतात, गप्पा बस ऐश्वर्या, मी काहीही करत नाहीये. मी हल्ली बघायला लागले की तू सगळ्यांना जरा जास्ती शहाणपणा शिकवतेस. एक लक्षात ठेव ऐश्वर्या, मी तुझी सासू आहे आणि कायम मीच तुझी सासू राहणार आहे. ऐश्वर्या आता पांढरी पडते आणि आजीबाई सुद्धा. ओवी बघतच राहते आता सुमित्राबाईंकडे. सुमित्राबाई म्हणतात, ऐश्वर्या, अगं जरा भान ठेव. अगं लहान मुलगी आहे ही, काय बोलायचं तिच्या समोर, काय नाही कळतं का तुला? आता लगेच या आजीबाई म्हणतात, अगं हो, कबूल आहे सुमित्रा, आपल्या ऐश्वर्याला जरा थोडासा पोच कमी आहे, पण तू कशाला उगाच संबंध वाढवतेस? सुमित्राबाई चिडतात आणि म्हणतात, काय बोललीस आई तू? आता लगेच आजीबाई म्हणतात, अगं असं नाही म्हणत मी, ओवी बाळाबद्दल मला काही म्हणायचं नाहीये, पण अगं कसं आहे ना, हिच्या पाठोपाठ हिचे आईबाप सुद्धा. आता पुढे काही बोलणार आजी, तेवढ्या सुमित्राबाई त्यांना गप्प करतात आणि म्हणतात, आई पुरे कर तुझं बोलणं आता. अगं आई, या ऐश्वर्याचं मी समजू शकते. अगं ही आपल्या घरात आत्ता आली आहे, हिला काही वाटणार नाही. अगं पण तू तर या घरात पूर्वीपासूनच ना. अगं तुला कळायला हवं ना, घरात एकोपा ठेवावा का अशा फूट पाडणाऱ्या विचारांना प्राधान्य द्यायचं? तुला समजत नाही का ग आई? आजीबाई चुप्प बसतात आता. आणि मग या सुमित्राबाई म्हणतात, तुमच्या दोघींमधला राग, तुमच्या मनातला द्वेष जे काही आहे ना, ते तुम्ही तुमच्या मनातच ठेवा. या निरागस चेहऱ्याकडे बघा जरा. तुम्हा दोघींना नसेल दिसत ना, तर मी तुम्हा दोघींना आज बजावून सांगते, माझी ओवी या घरात येणारच. ओवीचा आता हात धरतात त्या घट्ट आणि म्हणतात, माझी ओवी माझी एकुलती एक नात आहे, माझा जीव की प्राण आहे माझी ओवी. जगात काही झालं ना तरी माझं आणि माझ्या ओवीचं नातं तुटूच शकत नाही. तुमच्या शब्दांची धार माझ्यावर खर्च करू नका. आणि माझ्या ओवीच्या बाबतीत कोणी शहाणपणा शिकवलं ना मला, तर याद राखा. आता या दोघी नाचून आणि आजी सासू चुपचाप बसल्यात. आता सुमित्राबाई म्हणतात, जा आता दोघी जणी तुमची कामं करा, आणि तुम्हाला कामं नसतील ना तर मला सांगा, मी काढून ठेवते तुमच्या दोघींची कामं. अरे अरे अरे, काय अपमान झालाय आज ऐश्वर्याचा. सुमित्राबाई आता ओवीला म्हणतात, ओवी बाळा, इथे या घरामध्ये कोणाला घाबरायचं नाही बरं का तू. आता काय बोलणार प्रेक्षकांनो ऐश्वर्याची बोलती बंद. पाहिलं ना प्रेक्षकांनो, या सुमित्राबाईंनी स्टँड घेतला, त्यामुळे आज ऐश्वर्याची बोलतीच बंद झाली. असं सारंगने स्टँड घ्यायला पाहिजे, मग मजा येईल. मग ऐश्वर्या काय करणार आहे? ऐश्वर्या काय, तिचे बाबा पण काही करणार नाही. आपण या मालिकेमध्ये फक्त पात्रांबद्दल बोलतोय प्रेक्षकांनो. आता सुमित्राबाई ओवीचा हात धरून तिला घरी सोडायला निघाल्यात.
ओवी आता मुद्दाम आजीला आणि ऐश्वर्याला बाय करून जाते. ऐश्वर्या आणि आजीबाई दोघी पांढऱ्या पडल्यात बरं का प्रेक्षकांनो. मजा आली की नाही हा भाग बघायला? मला पण फार मजा आली. मग एखादा लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलही सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण बघणार आहोत ऋषिकेश आता सारंगला धमकवतो आणि म्हणतो तुला दाखवतो मी. सारंग नासधूस काय असते ना, मी दाखवतो तुला. फुकट मेलेल्या कंपनीच्या जोरावर उड्या मारतो ना तू, तुला मी तुझ्या विरोधात माझी कंपनी उभी नाही करून दाखवली ना तर नावाचा ऋषिकेश नाहीये. सारंग रडत रडत आता ऐश्वर्याच्या कुशीत चाललाय. आता ऐश्वर्या म्हणते मी असं होऊ देणार नाही सारंग. इकडे ऋषिकेशने पण जानकीला जरा रागवलंय की तुला जे करायचं ते तू कर, मला जे करायचं ते मी करेल. त्यामुळे ही जानकी हर्ट होते आणि विचार करते एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून यांनी लपवली. बहुतेक ऋषिकेशने सांगितलं नाहीये तिला की तो सारंगच्या ऑफिसमध्ये गेलाय. मे बी असं वाटतंय. आता बघूयात पुढे काय घडतंय. आजचा भाग आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आता पुढच्या वर्षी म्हणजे उद्या. तोपर्यंत धन्यवाद.